आता बघूयात टॉप 9 राजकीय बातम्या। मुख्यमंत्री वॉर रूम मध्ये फडणवीसांकडून 30 प्रकल्पांचा आढावा, तर पायाभूत सोयी सुविधांचा प्रकल्प 3 वर्षात पूर्ण करा। फडणवीसांचे निर्देश, मेट्रोच्या शेवटच्या स्थानकाजवळ गृहनिर्माण प्रकल्प उभारण्याची सूचना। सोडून गेलेल्या शिवसैनिकांशी उद्धव ठाकरे स्वतः संवाद साधणार। पक्ष सोडून गेलेल्या वॉर्डामधील माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांसोबत उद्या बैठक। तर ठाणे, नवी मुंबई, वसई, विरार, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर आणि इतर महापालिका क्षेत्रावर त्यांचं लक्ष। शिंदेंची सेना वाढवण्यासाठी इतर राज्यातही प्रचार विस्तारासाठी आता प्रत्येक ज्येष्ठ नेत्यावर एका राज्याची जबाबदारी। आनंदराव अडसूळ, गजानन कीर्तीकर, नीलम गोऱ्हे, रामदास कदम अशा नेत्यांवर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या। 6 ऑगस्टला राज ठाकरे आणि बच्चू कडू यांची भेट होणार। बच्चू कडूंच्या आगामी आंदोलनासंदर्भात दोन्ही नेते भेटणार। सूत्रांची माहिती, तर बच्चू कडूंनी काढलेल्या सातबारा यात्रेला मनसेचा पाठिंबा। बाळा नांदगावकर यामध्ये सहभागी झाले होते। शेतकऱ्यांच्या आंदोलनाला नौटंकी म्हणणं हा अपमान। बच्चू कडूंची बावनकुळेंच्या टीकेवर प्रतिक्रिया। मंत्री झाल्यानं त्यांचं पोट भरलं असेल, कडूंची टीका। तर अमरावतीमध्ये काही लोकांनी आंदोलनं करून नौटंकी केली, बावनकुळेंनी केली होती टीका। दत्तात्रय भरणे उद्या कृषी मंत्री पदाचा पदभार स्वीकारणार। तर मी चुकणारा नाही, खूप समंजस माणूस आहे। कृषी अधिकाऱ्यांच्या तक्रारी आल्या तर योग्य ती कारवाई करेन, भरणेंचं आश्वासन। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंची पुन्हा एकदा चलो मुंबईची हाक। तर 29 ऑगस्टला मराठा आंदोलक मुंबईत धडकणार, मनोज जरांगेंची घोषणा। उद्धव ठाकरे यांचा 6 ते 8 ऑगस्ट दरम्यान 3 दिवसांचा दिल्ली दौरा। 7 ऑगस्टला राहुल गांधी यांनी आयोजित केलेल्या डिनरला हजेरी लावणार, तर गांधी कुटुंबियांची सुद्धा भेट घेणार। 7 तारखेला दुपारी संसदेतील शिवसेनेच्या पक्ष कार्यालयाला भेट देणार। पक्षाच्या सर्व खासदारांची बैठक घेण्याची सुद्धा शक्यता। आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वामध्ये कळमनुरी विधानसभेत भव्य कावड यात्रेचं आयोजन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा या कावड यात्रेत सहभागी, थोड्याच वेळात संबोधित करणार।